बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. नराधमाला ताब्यात घेतले. कायद्याच्या माध्यमातून फास्ट ट्रॅकवर केस चालवली पाहिजे. शाळेबाबतची ही गंभीर बाब आहे. कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी आमच्याकडे एकामागे एक दिग्गज कार्यकर्ते, त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टी इतिहास होईल अशा कार्यकर्त्याला संधी देईल. भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी हे विधान केले. बदलापूर इथं घडलेल्या घटनेवर विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. पोलिसांसोबत गृह विभागाचा धाक लोकांमध्ये राहिला नाहीये. बदलापुरात लहान चिमुकलीवर अत्याचार होणारी ही दुसरी घटना आहे. यामुळे राज्यात आता महिला अत्याचाराचा कळस बनला असल्याचं वडेट्टीवार म्हटलंय. चंद्रपुरात काँग्रेसनं प्रस्ताव स्वीकारला नाही तर ठाकरे गटाचे भाजपसाठी दरवाजे उघडे असतील. जे महापौर पद देतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ. ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी हे वक्तव्य केले. धुळे महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी आता वेग आलाय. प्रशासनाच्या वतीने 31 तारखेच्या आत महापौर पदाची निवड करण्याच्या सूचना दिल्यात. त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचे 50 नगरसेवक हे नाशिक इथं विभागीय कार्यालयाकडे गट रजिस्ट्रेशनसाठी रवाना झाले. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय. एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्ये छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे. ईडी विशेष कोर्टाचे न्यायाधीश सत्यनारायण नवरंदर यांच्या कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मी नेहमीच येतो, नेहमीच त्यांना अभिवादन करतो. बाळासाहेबांना मराठी माणूस जितका प्रिय होता तितका हिंदू माणूसही प्रिय होता. बाळासाहेबांनी शिकवण दिली आहे, ते घेऊनच आपण काम करायला हवं असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. शिरूर जिल्हा परिषद निवडणुकीतील घराणेशाहीची जोरदार चर्चा सुरू आहे. वर्गा रासाईमध्ये पवार गटाच्या माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या पत्नी मालती पाचरणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पवार गटाच्या वतीनं भिवंडी महापालिकेत गटनेत्या म्हणून श्रीमती अन्सारी मुसरत मोहम्मद अरशद यांची नियुक्ती केली आहे. शरद पवार गटाचे 12 नगरसेवक निवडून आलेत. भिवंडीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला गटनेता बनणार आहे. आमदार निलेश राणेंनी आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत नाधवडे आणि बिडवाडी पंचायत समिती बिनविरोध झाल्यात आणि हीच विजयाची घोडदौड 7 फेब्रुवारीला दिसेल. माहितीचा झेंडा खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली फडकेल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात त्यांनी काम केलं असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंनी टोला लगावलाय. आम्ही विचारांसोबत आहोत, आम्ही विचारधारे बरोबर जाणार, आम्हाला कोणत्या प्रस्तावाची गरज काय असं म्हणत भास्कर जाधव यांच्या प्रस्तावावरही भाष्य केलं. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घराण्याशाही पाहायला मिळते. एकाच कुटुंबातील 2-3 उमेदवारांना तिकीट दिलं गेलंय. काही ठिकाणी भाऊ तर कुठे पती पत्नी, आई मुलगा, वडील मुलगी अशा लढती होणार आहेत. आमदार जितेंद्र आव्हाडांनी कायम शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा जपली आहे. मात्र एमआयएमचा स्थानिक उमेदवार आणि त्याच्या नातेवाईकांकडून अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली जाते, हे चुकीचं आहे असं म्हणत पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आव्हाडांची बाजू घेतली. स्वर्गीय आर पाटील यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील यांनी आपल्या लग्नाबाबत वक्तव्य केले. माध्यमांनी लग्न कधी करणार आहात असा प्रश्न विचारल्यावर रोहित पाटील यांनी स्मितहास्य करत आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हटलं. एकंदरीत रोहित पाटील यांनी आपलं लक्ष सध्या जिल्हा परिषद निवडणुकीवर आहे असं पत्रकारांना सांगितलं. अकोला महापालिकेत उदयाला येत असलेल्या भाजप विरोधी आघाडीत कोणतेच मतभेद नाही असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलंय. शिवाय प्रस्तावित आघाडीचा 5 वर्षांचा रोडमॅप ठरल्याचंही आंबेडकर म्हणाले. नाशिकमध्ये भाजपसोबत सत्तेत जायचं की विरोधी बाकावर बसायचं यावर शिवसेनेचा अद्याप निर्णय झाला नाहीये. या संदर्भातला निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील अशी माहिती शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य नेमण्यासंदर्भात मंत्री बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. जिल्हा परिषदेत 10 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. दावोस गुंतवणुकीवरून अंबादास दानवेंनी टीका केली आहे. स्वदेशी गुंतवणूक, विदेशी पॅकेजिंग आणि दावोस फिक्सिंग असा टोला दानवेंनी लगावला.
लोणार हेजा सुरजागड या कंपन्यांची मुख्यालय पुणे, मुंबई, गडचिरोली इथे. मग यांच्याशी करार करायला स्वित्झर्लंडला जाण्याचं प्रयोजन काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. महानगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजयानंतर नागपुरात भाजपकडून होर्डिंग्स लावण्यात आलेत. मराठी विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्याचा संदेश असलेले फलक लावलेत. फलकावर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो आहेत. महानगर परिषद राडा प्रकरणी विकास गोगावले यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. गोगावलेंचे पुतणे महेश गोगावले आणि सहकारी विजय मालुसरेही पोलिसांसमोर हजर झाले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. निधी कपातीवरून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी वित्त विभागावर नाराजी व्यक्त केली. जिल्ह्याचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी किमान 350 कोटींच्या निधीची मागणी अर्थमंत्र्यांकडे लावून धरणार असल्याचं रावल यांनी म्हटलंय. करमाड पंचायत समितीचे माजी सभापती मनोज शेजूळ यांनी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. शेजूळ यांच्या राजीनाम्यामुळे तालुका स्तरावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीत आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही, असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युतीची घोषणा आहे. मात्र युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षातील इच्छुकांनी मात्र जागा वाटप फेटाळत परस्पर विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळेल. सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. सत्ता स्थापनेमध्ये मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार असं चंद्रकांत पाटील म्हणतायत. तर भाजपसोबत जुळवून घेण्याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या विरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत वंचितच्या पराभूत उमेदवारांनी तक्रार दाखल केली.